नमस्कार मित्रांनो, कायदा आपला वकील आपला यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे ब्रेन मॅपिंग टेस्ट म्हणजे काय आहे आणि ही ब्रेन मॅपिंग टेस्ट कधी केली जाते. तर मित्रांनो, ही ब्रेन मॅपिंग टेस्ट एक वैज्ञानिक स्वरूपाची टेस्ट आहे. ही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये केली जाते. एखादा आरोपी किंवा संशयित आरोपी याच्यावर ही टेस्ट केली जाते. न्यायालयाच्या परवानगीने आणि त्या व्यक्तीच्या संमतीने ही टेस्ट केली जाते. तर मित्रांनो, ही टेस्ट घेत असताना त्या व्यक्तीच्या डोक्यावर इलेक्ट्रोड्स म्हणजे ताराचे सेन्सर ठेवले जाते आणि संगणकाच्या मदतीने त्याच्या मेंदूतील सिग्नल्स म्हणजे इलेक्ट्रिकल सिग्नल्स तपासले जातात आणि त्याच्याद्वारे तपासाला उपयुक्त अशी माहिती गुन्ह्याच्या संबंधाने त्याच्याकडून प्राप्त केली जाते. ही अशा प्रकारची ही ब्रेन मॅपिंग टेस्ट असते. ही गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे जसं की दहशतवाद असेल, खुनाचा गुन्हा असेल किंवा आर्थिक फसवणुकीचे मोठ्या स्वरूपाचे गुन्हे असतील किंवा इतर कोणते गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील, अशा प्रकरणामध्ये ही टेस्ट केली जाते. ही तपासाला दिशा देणारी एक टेस्ट आहे मित्रांनो.